काही दुशंका नसावी। कॅमेरामन राजेश पन्यारसह मी चेतन नावरे, मुंबई। मराठा आंदोलनाबाबत एक मोठी अपडेट समोर येते। मराठा आंदोलकांबाबत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। हॉलिडे बेंच समोर आज दुपारी सुनावणी पार पडेल। आज कोर्टाला सुट्टी आहे, मात्र हॉलिडे बेंच समोर तरी देखील सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यास मनाई केली होती, मात्र त्यामध्ये जर पोलिसांनी परवानगी दिली तर ते येऊ शकतात असंही सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आंदोलक मुंबईत दाखल झालेत, मात्र हुल्लडबाजीमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांना त्रास होतोय। एका सामाजिक संस्थेने याचिका दाखल केल्याचं कळतंय। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण बघतोय की मुळात असे आंदोलन होऊ नये आणि हे जरांगे पाटील मुंबईत येऊ नये यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने देखील सांगितलेलं होतं की त्यांना रोखा, कारण अशा पद्धतीने गणपती उत्सवात येणं हे मुंबईला भार ठरू शकतं। अपात्र जर पोलिसांनी परमिशन दिली तर ते येऊ शकतात असं देखील सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर आपण बघितलं की रश्मी शुक्ला असतील किंवा मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती असतील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली होती आणि या सगळ्यानंतर एक दिवसाची का होईना पण परमिशन दिलेली होती। मात्र ही परमिशन फक्त 29 तारखेपर्यंतच होती आणि ती सुद्धा संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच होती। त्यानंतर पुन्हा एक दिवस वाढवून दिला, त्याच्यानंतर पुन्हा एक दिवस वाढवून दिला, असं करत आजचा हा 4था दिवस आहे। मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मुंबईकरांना त्रास होत असल्याची, सामान्य मुंबईकरांना त्रास होत असल्याची एक याचिका जी आहे ती एका संस्थेने दाखल केलेली आहे, सामाजिक संस्थेने दाखल केली आहे। ॲमी फाउंडेशन असं या संस्थेचं नाव आहे आणि आता त्यामुळेच आज खरं तर कोर्टाला सुट्टी आहे। सोमवारपर्यंत सुट्टी दिलेली होती, गणेश उत्सवाची ही सुट्टी होती, त्यामुळे आज कोर्टाला सुट्टी असली तरी तातडीने सुनावणी जी आहे ती होणार आहे। हॉलिडे बेंच त्याच्यासाठी बसवण्यात आलेला आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यावर सुनावणी यांच्या समोर ही सुनावणी पार पडणार आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर नेमकं या सुनावणीत काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कारण या सुनावणीमध्ये समजा जर आंदोलकांना माघारी जाण्यासाठी निर्णय देण्यात आला तर आंदोलक माघारी जाणार का, मनोज जरांगे पाटील उच्च न्यायालयाचं ऐकणार का, की पुन्हा एकदा कोर्टाचा अवमान करणार, हे सगळं बघणं पुन्हा एकदा खूप महत्वाचं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसह आफ्टरनून लाईव्ह मध्ये